जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक या ठिकाणी निसर्ग संस्था खामगाव जिल्हा बुलढाणाच्या अध्यक्षा नीता बोबडे यांनी टाकाऊपासून टिकाऊ हा अनुभव उपक्रम राबवत या ठिकाणी जनजागृती केली. बघूया या विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे यांची मुलाखत आणि निसर्ग संस्थाच्या अध्यक्षा नीता बोबडे यांची देखील मुलाखत. जसं मुख्याध्यापक साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ते संस्था कशा पद्धतीने काम करते, नवे नवे विविध उपक्रम राबवून जर बघायला गेलं तर त्यांना कसा एक आनंद मिळत असतो हे देखील आपण त्या चर्चेच्या माध्यमातून बघितलं. आणि आता खरं तर ज्या मॅम इथे या ठिकाणी ज्या कार्यासाठी आल्या त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय. नीता बोबडे मॅडम आज तुम्ही उपक्रम राबवत आहेत, अशाच पद्धतीने सातत्याने संपूर्ण शहरांमध्ये काम करतायत. काय सांगायला तिथे यायला मिळालं तुम्हाला आणि आजचं उपक्रम नेमकं काय? नमस्कार, मी नीता बोबडे. आज अचानकपणे नाशिक शहरातल्या या शाळेमध्ये यायचा योग आला आहे. अतिशय सुंदर योग आहे हा. ही संस्था दिव्यांगांसाठी आहे आणि इथे जे सर आहेत महेंद्र वाघमोडे सर, तर त्यांची मी आभारी आहे. त्यांनी थोडक्यात इतकी सुंदर संस्थेची सगळी माहिती सांगितली त्यांनी. आणि आपण जे म्हणतो की सगळ्या गोष्टी वरती सगळ्या ठरलेल्या आहेत की कोणी कुठे केव्हा भेटायचं, कुठलं काम कसं होईल, अगदी बरोबर आहे. आज मला खूप आनंद वाटतो ह्या संस्थेत येऊन की आता ह्या मुलांना, आदिवासी पाड्यातले पण मुलं आहेत, तर ह्या सगळ्यांना मी एक वेगळ्या प्रकारची कला शिकवणार आहे. तर कलेचं दान आहे तर ही कला त्यांना आयुष्यभर नक्कीच कामात पडेल. माझ्या संस्थेचं नाव आहे निसर्ग संस्था आणि माझ्या ह्या संस्थेचं जे ध्येय आहे ते आहे कचऱ्यातून कला, कलेतून स्वयंरोजगार. तर हे स्वयंरोजगार सगळ्यांना कसे मिळतील आणि काहीही पैसे इन्व्हेस्ट न करता, काही खर्च न करता कचऱ्यातून सुंदर कलाकृती कशा बनतील आणि त्या विकूनही ह्या मुलांना कसे पैसे मिळतील हे ह्या उपक्रमातून सांगायचा माझा प्रयत्न असतो. मी स्वतःहूनच शाळांना भेटी देऊन सांगते आहे. आणि आदिवासी मुलं आहेत तर त्यांना नक्कीच जंगलातल्या ज्या जे काही आहेत वाळलेली पानं, फुलं, फळं त्याची माहिती आहे आणि ती फक्त त्यांना लक्षात आणून द्यायचं की तुमच्या शेतात किंवा तुमच्या जंगलामध्ये हे आहे, याचा उपयोग तुम्हाला असा करायचा आहे. हे त्यांना फक्त दाखवायचा उशीर आहे. ते खूप सुंदर बनवणार आहेत. आणि हा जो उपक्रम आहे निसर्गाचं देणं नाव आहे माझ्या प्रदर्शनाचं. खूप मोठं प्रदर्शन तयार झालंय आणि या प्रदर्शनातून कमीत कमी 200 रोजगार असे तयार होत आहेत, स्वयंरोजगार, की ज्याच्यात कचऱ्यातून कला म्हणजे शून्य इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट मात्र भरपूर. जे म्हणतात की लखपती बना, करोडपती बना, तर ह्या उपक्रमातून लखपती, करोडपती सगळं होणार आहे. फक्त सुरुवात करायचा उशीर आहे. आता आपण सुरुवात करतोय आणि आपण दाखवून देणार आहे सगळ्यांना की याच्यातून भरपूर रोजगार तयार होत आहेत, खूप लोकांना पैसे मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे खूप वेगवेगळे पैलू आहेत इथे. खाद्यपदार्थ पण आहेत जे आपण आता मैदा नको म्हणतो तर मैद्याला पर्याय सुचवलेला आहे. शेतकऱ्याच्या बायकांनी जर हे केलं तर त्यांच्याच मालावर प्रक्रिया होईल आणि त्यांचा माल 10 पटीने महाग विकला जाईल. शिवाय बाहेर पाहिजे हे लोकांना पौष्टिक अन्न पाहिजे. ही संस्था अनेक प्रकारचे पदार्थ, नवीन नवीन पदार्थ सांगते, शिकवते आणि अनेक लोकांना याच्यातून रोजगारही मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे कचऱ्यातून कला हे मला बाहेर आणायचंय, कारण मला सुचलेलं आहे आणि हे मला माझ्यासोबत न्यायचं नाहीये. मला सगळ्यांना हे वाटून जायचंय, दाखवून जायचंय आणि याच्यातून जो आनंद मिळतो समोरच्या जे शिकतात, ज्यांना पैसे मिळतात, तो आनंद हीच माझी कमाई आहे, ही माझी पुण्याई आहे आणि मला हीच जमा करायची. ईश्वर कृपेने सगळं काही आहे. मला पैशाची सध्या तरी गरज नाहीये, पुरेसे आहेत, पण जे आहेत त्याचा योग्य ठिकाणी उपयोग मला करायचा आहे. आणि बाकी सगळ्यांना पण मी म्हणेन, म्हणजे एक प्रकारे माझे जे समाज बंधू भगिनी आहेत की आपल्या पैशाचा वापर योग्य ठिकाणी करायला पाहिजे आपण. आणि आता ही संस्था जी आहे, ह्या संस्थांना पैशाची विशेष गरज नसते. खरं तर त्यांना काहीतरी कला पाहिजे, त्यांना काम पाहिजे. लोकांनाही खरं आपण म्हणतो की लोकांना फुकटचं पाहिजे, पण नाही, लोकांना काम हवंय. बरेच लोक असे ज्यांना काम करायचंय आणि अशा लोकांनी आमच्याशी, सरांच्या संस्थेशी, माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि ज्यांना जेवढा हवा तेवढा पैसा ते कमवू शकतात आणि हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. अमेरिकेला माझी मुलगी असते, तिथे बोनी आर्ट फेस्टिवलमध्ये मी वैजयंती मण्यांचे दागिने 4-5 सेट ठेवले होते, तर ते विकून दाखवलेत. हे वैजयंती मोती शेतात आहेत,
शेतकऱ्याला माहित नाही की माझ्या शेतात मोती आहेत, तो दाणे म्हणून सरळ फेकतोय. 2007-8 मध्ये माझी मुलाखत झालेली आहे सह्याद्री वाहिनीला. तेव्हापासून मी सांगते की हे मोती आहेत तुमच्या शेतात, हे फेकू नका. आणि तुमच्या शेतातल्या धान्याचे तर तुम्हाला पैसे मिळतात. आता आपण म्हणतो ना की भाव मिळत नाही वगैरे शेतकऱ्यांना. आता शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा पुरेपूर भाव मिळणार आहे. त्यांच्या मालाचाच नाही तर त्यांच्या काडी कचऱ्याचाही त्यांना पुरेपूर मोबदला मिळणार आहे. आणि ही संस्था ते शिकवायला कटिबद्ध आहे. आणि आता माझ्या प्रदर्शनातून सगळ्यांना कळणार आहे. तसं तर मी खूप आधीपासून प्रदर्शनं भरवते. खामगाव GS कॉलेज संस्था आहे आमची, तर त्या संस्थेच्या माध्यमातून खेड्यातली मुलं आले होते युथ फेस्टिवलला. तर त्या शेतकऱ्यांची मुलं होती, त्यांना दाखवण्यासाठी एक मोठा हॉल भरून माझ्या वस्तू होत्या. त्यांना दाखवलं की तुम्ही ह्या फेकून देताय, ह्या वस्तू, हे जे काडी आहे, फुलं, वाळलेले फळं, फुलं तुम्ही फेकून देताय, पण पाहायचं तू किती सुंदर वस्तू तयार झाल्याच्या विकल्या जाणार आहे. तर त्यांनाही ते खूप आवडलं. ते म्हणाले की आम्ही बघितलंच नव्हतं, आम्हाला माहितीच नव्हतं. खूप निसर्ग सगळं काही देतोय. निसर्ग आपल्याला अन्न, पाणी, निवारा सगळं देतोय. शिवाय आता औषधी देतोय, म्हणजे आपल्याला स्वास्थ्य देतोय, सौंदर्य देतोय, कोरफड सगळ्याच गोष्टी आहेत, सौंदर्य देतोय. आणि आता निसर्गाचं निर्माल्य म्हणजे कचरा जो आहे तो सुद्धा आपल्याला पैसा मिळवून देतोय, हे मी सिद्ध करते माझ्या उपक्रमातून. आणि मला हे सांगायचंय, आता ह्या शाळेमध्ये मी एक उपक्रम देते या शाळेसाठी. मक्याची साल, मक्याची फुलं, सालीची फुलं जी खराब झाली, वाळली तरी छान दिसतात, परत पाण्यातून काढली पुन्हा फ्रेश होतात आणि अतिशय सुंदर दिसतात. तर 20 प्रकारची ही फुलं आहेत. आता मी 2-3 प्रकार शिकवणार आहे. आणि ह्या मुलांना हा प्रोजेक्ट म्हणजे एकेका शाळेला एक प्रोजेक्ट दिला तरी सुद्धा अनेक खेड्यांमध्ये अनेक उपक्रम सुरू होतील एकाच वेळी आणि सगळीकडे नक्कीच समृद्धी येईल. माझा देश, माझा भारत देश आहेच, खूप चांगला आहे आणि तो सुखी आहे, समृद्ध होणार आहे, समृद्धही आहे. पण खरी समृद्धी, खरा विकास जो आहे तो खेड्यापाड्यातूनच आहे. आणि रूट लेवलला जाऊन काम करणं म्हणजे हेच आहे की रस्त्यावरून कचरा वेचायचा आहे आणि त्या कचऱ्याचं रिसायकलिंग करून त्या सुंदर. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण आलो आहोत मखमालबाद या गावामध्ये आणि या ठिकाणी सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ नाशिक, अमर बन्सीलाल चायल्ड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमालबाद. खरं तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर ही निवासी आश्रम शाळा आहे. म्हणजे दिव्यांग थोडक्यात आपण होतो त्यांच्यासाठी या ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आपल्यासोबत मुख्याध्यापक श्री महेंद्र वाघोडे सर, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तर खूप छान पद्धतीने आपण काम करतात सगळ्या मुलांसाठी वगैरे. आणि विशेष म्हणजे आता आज या ठिकाणी नीता बोबडे मॅम आलेले, तर त्याचा उपक्रम देखील तेवढाच उत्तम आहे की जेणेकरून त्याच्यात एक सामाजिक वेळ लागत असतो, अशा काही गोष्टी ते आपल्याला दाखवणार विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहेत. काय सांगाल आपण? सर्वप्रथम मी आज या ठिकाणी निसर्ग संस्था खामगाव तालुका बुलढाणा या ठिकाणाहून आलेल्या नीता बोबडे, नथिंग इज वेस्ट, टाकाऊपासून टिकाऊ असा त्यांचा एक उपक्रम आहे. त्या उपक्रमांतर्गत ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे पाटील सर त्यांना घेऊन आलेले आहेत आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी आमच्या उपक्रमाविषयी थोडक्यात आपल्याला वेळ सांगतो. आमची संस्था ही सह्याद्री शिक्षण प्रसारक समाज विकास मंडळ नाशिक आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीशजी मिश्रीलाल लिंकर, आमच्या सेक्रेटरी कमलेश कांतीलाल कोठारी, संस्थापक अध्यक्ष रामचंद्र विठ्ठल सूर्यवंशी आणि आमचे सर्व पदाधिकारी. या आमच्या 1998 पासून या दिव्यांग उपक्रमाची त्यांनी सुरुवात इगतपुरीसारख्या आदिवासी बहुल खेड्यातून चिंचले खेड्यातील आदिवासी पाड्यावरच्या 5 मुलांना घेऊन संस्थेची सुरुवात झाली. आणि संस्थेमध्ये आज 85 विद्यार्थी निवासी स्वरूपातले शिक्षण घेत आहेत. या 85 विद्यार्थ्यांमध्ये मॅक्झिमम विद्यार्थी हे आदिवासी पाड्यावरचे आहेत. ज्यांच्या आईवडिलांना स्वतःच्या उदरनिर्वाहाचं अडचण असते, त्यातली त्यात ते त्यांच्या सामान्य मुलांना सुद्धा शिक्षण देऊ शकत नाही आणि इथं दिव्यांग मुलं आहेत. अशा या दुर्गम भागातील त्याचप्रमाणे काही विद्यार्थी आधार आश्रमातून सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले की जे कर्णबधिर दिव्यांग आहेत. असे 10 ते 12 अनाथ विद्यार्थी देखील संगोपन संस्था कोणत्याही प्रकारचं आर्थिक मदत न घेता सर्व समाजातील जे दानशूर लोक आहेत यांच्या मदतीतून या मुलांचे संगोपन या ठिकाणी करत आहेत. आणि शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय पुनर्वसनाचं देखील कार्य या ठिकाणी चालतं. आमच्या संस्थेमध्ये आत्तापर्यंत शिकून गेलेले 54 विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा आहेत. जे प्लंबिंगपासून घ्या ते शासकीय नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये देखील आमची काही मुलं कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे
संस्थेच्या वेगवेगळ्या म्हणजे मुलींनी फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस पण केलेले आहेत. आज बोबडे मॅडम या ठिकाणी त्याच उद्देशाने आल्या की प्रत्येक व्यक्तीने निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गातूनच एक टाकाऊपासून टिकाऊ आणि विकाऊ स्वतःचे म्हणजे खेड्याकडे चला वगैरे जी संकल्पना होती, खेड्यातूनच म्हणजे नवनिर्मितीची, भारताच्या नवनिर्मितीची संकल्पना जी आहे ती संकल्पना मॅडमांची एक मोठी संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आज अचानकपणे मॅडमांनी या ठिकाणी भेट दिली आणि उपक्रम स्वतः म्हणजे त्यांना एक कार्यशाळेचंच आयोजन केलं, त्यासाठी उपस्थित राहिल्या आणि आमच्या उपक्रमाची थोडक्यात त्यांनी ओळख करून घेतली आणि आपण ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वप्रथम मी त्यांचा जो थॉट आहे त्याला खूप आमच्या संस्थेकडून, आमच्या सर्व संस्था पदाधिकारी आणि आमच्याकडून खूप खूप धन्यवाद देतो. यांनी मॅडमांना समजलं फक्त ही दिव्यांग शाळा आहे आणि मला भेटच द्यायची आहे, तिथं हा उपक्रम करायचा आहे. ॲक्च्युली मॅडमांचं साबण बनवण्यापासून ते वेगवेगळ्या जे उपक्रम आहेत, टाकाऊपासून टिकाऊचे बुके बनवण्याचे, माळा बनवण्याचे उपक्रम ऑलरेडी या विद्यालयामध्ये चालूच आहेत. परंतु अजूनही त्याच्यामध्ये मॅडमांच्या सारख्या संस्थेकडून जर आलं तर ही दिव्यांग मुलं ज्यावेळेस शिकून जात असतात आणि घरी ज्यावेळेस ते रोजगार त्यांच्याकडे नसतो त्यावेळेस ते रोजगारक्षम बनतील आणि काही काय होईना त्या दिव्यांग मुलांच्या मनात या मुलांना ज्यावेळेस तुम्ही एखादी कला देता ते अतिशय सुरेखपणे ते करू शकतात, कारण ते आपलं नाही तर ते निसर्गाचंच देणं आहे. आणि मॅडमची संस्था देखील निसर्ग संस्था आहे. निसर्गातीलच उत्पादन झालेल्या वस्तूपासून ज्या आपण टाकाऊ म्हणून सोडून देत असतो त्याच्यातूनच नवनिर्मितीची जी त्यांची संकल्पना आहे त्याला खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपेक्षा आमचे दिव्यांग विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील आणि समाजामध्ये त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्याचा उपयोग होईल. तर मॅडमांचं खूप खूप धन्यवाद आणि उपस्थित सर्वांचं पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. खरं तर अशा पद्धतीने आपली संस्था ही शाळा काम करते सर्वांसाठी आणि मी देखील या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करेल की बाबा आपण देखील या ठिकाणी नक्की या व्हिजिट करा. आणि खरं तर योगदानाची प्रत्येकाला गरज असते किंवा प्रत्येकजण सामाजिक देणं लागत असतो. इथे आल्यानंतरच आपल्याला ती भावना कळेल आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो किंवा या विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो हे मात्र नक्की आपल्याला आल्यानंतर समजेल. थँक्यू सो मच.